दादा नको ना हा विषय वाढवूस, उगा वाद पेटल ह्यानं. आम्हाला बी तेच पाहिजे, तर लोकांनी आमची ताकद कळणार कशी. आता जे काय व्हायचंय ते होऊ दे, आम्ही हाय खंबीर. दादा तू समजतोस तसं काहीच नाही. काय वीरूने चाललंय तुमचं? डॅडी ते तुम्हाला दिलेलं एक तरी काम नीट करत जावा की. काय झालं? त्या पोरावर पाळत ठेवायला सांगितली होती ना तुम्हाला, ते सोडून इथं फुशारक्या मारत बसलाय. हुशार काय नव्हतं मारत, आम्ही करून दाखवतो, नुसतं बोलून नाही. एका पोराला उचलून काय आणलं, तुमचा मास्तर ढगात चालला की. आम्ही तेवढं तरी केलंय, तुमच्याकडे रिवर्स घेर नाही टाकलं. जगदीशराव, तुमचं जरा कौतुक केलं, तुम्ही डायलॉग वर डायलॉग हाणायला लागलाय. आमच्याशी नीट वागायचं, नीट बोलायचं. मग तुम्ही बी आदराने बोला आमच्याशी. आणि काय पाळत ठेवायची त्या वीरवर? त्याला इथं मारून जरी टाकलं ना तरी कुणाला काय कळणार नाही. जाग्या विषय संपल. जग्गू दादा तू त्याला कधी कुठं कसा मारायचा ते आम्ही बघू. तुम्ही शानपणा शिकवायची गरज नाही, आम्ही बी त्याला खलासच करणार. डॅडी नका ना. त्याला आम्ही इथं आणलाय, त्यामुळे त्याचं काय करायचं ना ते आम्ही ठरवणार. अरे जग्गू दादा माझं ऐक तरी. काय करायचंय ती करा, पण जेलमध्ये गेल्यावर बापाकडे येऊ नका सोडवा म्हणून. जेलमध्ये जर गेला ना तर आम्ही वळख सुद्धा दावणार नाही. वा, हा अंकुशराव पाटील, वा. हे तुमचा सपोर्ट, ह्याच्यामुळेच आम्हाला तुमचा राग येतो. पण आता नाही, आता जे काय करायचंय ना ते आम्ही आमच्या हिमतीवर करणार. बघाच तू. दादा डॅडी तू तुम्ही या सगळ्यात अजिबात पडायचं नाही, आणि यांच्याकडे तर अजिबात लक्ष देऊ नका. परत म्हणू नका आम्ही सांगितलं नाही म्हणून. ऐकून तर घ्या कोणी माझं. वीरूची यात काय चूक नाहीये डॅडी, चूक माझी हो. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही वीरूला का देताय डॅडी? तुझी काही मी चूक नाही यार. वीरूची काही मी चूक नाही. तुझ्या तर काल साहेबांमुळे वाचलाय, पण आता तेच तुझा निकाल लावतील. काय रे, काय झालं? काकी, अख्खा गाव पालता घातला, पण हिरूबाई कुठे बी गावना. त्याचा मोबाईल आणि त्याची गाडी गावल्या रस्त्याच्या कडेला. काय झालं असेल माझ्या पोराचं? अहो आई, गाडी हाय, मोबाईल हाय, पण विरूच नाही. तरी त्याला म्हणलं होतं
राजकारण लई बेकार आहे. कुणाच्या डोळ्यावर येईल असं वागू नकोस. पण माझं कोण ऐकतं इथं? आता त्याला काय झालं असलं तर? कांचन, तू उगा टेन्शन घेऊ नकोस. माझं मन म्हणतंय विरूला काय बी होणार नाही. एवढं तुमच्या मनाला कळतंय नव? मग वीरू कुठे आहेत ते बी विचारा की. बघा ते सांगताय का की पोरं सगळं गाव पालता घालून आली, डोंगर रानात सगळीकडे फिरून आली, तरी बी गावला नाही तो. आणि तुम्ही म्हणताय वीरूला काही बी होणार नाही. सगळ्यांनी वाटत होतं राजकारणात मी संधी देत नाही, पण बघितलं ना कसं निस्तरायला लागतंय सगळं. मागच्या वेळेसारखं त्याच्यावर काय हल्ला बिल्ला झाला नसेल तर बरं होईल. आता तू जिता हाय का वीरू? काकी असं का बोलताय? आपण सगळे मग हुडकू त्याला. आणि काकी, विरूबाईवर हल्ला नसेल झाला, त्याच्या गाडीला काय बी झालं नव्हतं ना. गाडी हाय, मोबाईल हाय, पण वीरूच नाही. कुठं गेला असेल यो? मला ह्याचा छडा लावायलाच पाहिजे. हे पांडुरंगा, इट्टला काय चुकलं रे माझं? काय अशी शिक्षा करतोयस मला? अरे आधीच माझं कुकू माझ्यापासून हिरावून घेतलंय, आता काय माझ्या वीरूला पण माझ्यापासून लांब नेणार आहेस का काय तू? माझं लेकरू जिथं बी कुठं असेल ना, सुखरूप घरी परत आलं पाहिजे, नाहीतर माझा तुझ्यावरचा विश्वास उडल. एवढा रातचा काकींचा फोन? तुला सांगितलं होतं ना मला न विचारता इरूचा कार्यक्रम करायचा नाही. कशाला केलंस हे सगळं? अहो काकी, कसल्या कार्यक्रमाबद्दल बोलताय तुम्ही? उगाच येडा बनून पेडा खाऊ नकोस, नाहीतर खानाच फिरवीन बघ. अरे मला न विचारता त्या वीरूला मारून टाकलंस का काय? हे बघ, दादासाहेबांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती, आता तसं नाही. जर काही कुटाणा झाला तर तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला ओळखत नाही, हे आधीच सांगून ठेवत्या. जी काय आहे ते तुझं तू निस्तरायचं, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. अहो काकी, तुम्ही हुकूम दिल्या बगर मी विरूला कशाला काय करीन? मी तर निवांत झोपलो इथं माझ्या घरी, मी नाही काय केलं विरूला. काय? मग वीरू गेला कुठं? काय बाई त्यो, तुम्ही सांगा, हुडकू का त्याला? त्याला मारायची सुपारी दिली तेव्हा जमलं नाही तुला, आणि आला मोठा हुडकायला. ठेव फोन. जर हे ना काय केलं नाही तर वीरू गेला कुठं? पियू, मला आता जायला लागल. स्वतःची काळजी घे. स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नगस. हा ना ग, सारखं सारखं तेच तेच डोक्यात नको घेऊन बसूस. काही गोष्टी आपल्या हातात नसत्यात. आणि बघ, कधी बी कुठल्या बी गोष्टीची गरज लागली मला फोन कर, कधी बी फोन कर. हा, रडू नकोस, मी येईन तुझ्यासाठी. काळजी घे. येऊ मी? पियू, तुझं डॅडी वीरूला कुठेतरी घेऊन निघालं ते. पियू, तू डॅडी वीरूला कुठं मारून बिरून तर नाही टाकणार ना?
डॅडी त्याची काय मी चूक नाही डॅडी त्यानं माझ्या बॅनरला शेण लावतो बसलं डॅडी मी माझ्या बॅनरला शेण बसलो होतो त्याची आज काही मी चूक नाही डॅडी त्याची काही चूक नाही डॅडी अहो ऐका ना डॅडी माझी काही मी चूक नाही पिऊ नको रडू ना काकी काय बी करून हिरू गावला पाहिजे. तुम्ही तुमचं कॉन्टॅक्ट वापरा की जरा. तुम्हाला वाटतंय असं मी वापरलं नसत्याल विरूला काय झालं ना तर ज्यानं कोणी त्याला हात लावले ना त्याची जिंदगीच बरबाद करून टाकीन मी. पक्कन की कुठे हिडवण मला माझा भाऊ पाहिजे. जागेवर थांबायचं. मागवा चला मागवा. तुमच्यासारख्या मेंढराच्या कळपाला भीक घालत नाही अंकुशराव पाटील. चल माग. चालो गोळे पण तुला आज सोडणार नाही. माझ्या भावाला उचललंयस तू. चालू की गोळी भाऊ किती गोळ्या घालतोय. चालू लागल. अरे आमच्या हिरूबायासाठी ना अशा कित्येक गोळ्या आम्ही छातीवर झेलीन पण तुला सोडणार नाही. घाल ना घाल गोळी. थांबा. माझ्या दारात पाय ठेवायची हिम्मतच कशी झाली तुमची. हाच प्रश्न तुम्ही तुमच्या पुतण्याला विचारा. आमच्या वाकड्यात जायची त्याची हिम्मतच कशी झाली. आम्ही बॅनर लावलेल्या आमच्या पोरीच्या फोटोला शान फसलंय त्यानं. नाही नाही ही समज खोट आहे. माझा हिरो असं कवाच करायचा नाही. रंगे हात पकडलाय त्याला. शेणाची बादली होती हातात. अरे राजकारण जर करायचंय तर घरच्या बायकांना का घेता मधी. आणि हा मर्दाशी लढायला कुणी मर्द नाही वाटतं या घरात. आधी ह्या घरातल्या बायकांशी जिंकून तरी दाखवा. उगाच 3 टर्म धूळ चारली नाही तुझ्या बापाला. दुसऱ्याशी बोलताना जीभ लय सुरू सुरू चालती तुमची ना. जरा घरात बी बघा आपल्या. आमच्या पुरीचं गावभर लागलेलं बॅनर बघून मिरची लागली. कारण पक्ष आमदारकीचं तिकीट देईना आणि मतदारसंघात कोण कुत्र विचारेना म्हणून असा रडीचा डाव खेळला ना. माझं डाव अजून बघितल्यातच कुठं तुम्ही. हे असले बारक्या पोरांचे डाव खेळत नसते कांचन. जेव्हा खेळेल का नाही तेव्हा राजकारणात न उचलून कधी तुम्हाला बाहेर फेकल हे तुमचं तुम्हाला बी कळणार नाही. असं ते बघतोयच आम्ही. स्वतःच्या पोराला साधं एक पद देता आलं नाही तुम्हाला. बर त्याच्याच्यानी बी काय होईना म्हणून आमच्या पोरीच्या बदनामीचा कट रचला. आमच्या पोरीचं कुठंतरी लफडं आहे अशी अफवा पसरवली तुम्ही. आणि एवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून तिच्या बॅनरवरती शेण फसायला सांगितलं. अशी कोण लागून गेले तुमची पोरगी जिच्या बदनामीनं आम्हाला फायदा होईल. ती काय अप्सरा लागून गेल्या होय. मी माझ्या बरोबरीच्या माणसांशी राजकारण करते.
माझ्या पायाखालच्या माणसांची नाही, तुमच्या पोरीला मी माझ्या दारात धुणं भांडी सुद्धा करायला ठेवायची नाही. कांचनबाई, तोंड सांभाळून बोलायचं. आमच्या पोरीच्या बाबतीत एक सुद्धा वावगा शब्द खपवून घेतला जाणार नाही. मग आम्ही बी आमच्या मम्मीवर कुणी आरोप केला तर खपवून घेणार नाही. ए हिम्मत असेल ना तर पुढे येऊन बोल. राजकारण आणि पद गेलं चुलीत. आमच्या पोरीवरनं असली 56 पद आणि आमदारक्या ववाळून टाकील आम्ही. पण आमच्या पोरीच्या इमेजला जर धक्का लागला तर रक्ताचं पाठ वाट्याल इथं. आज याला इथं जिता सोडलाय, पण पुढच्या वेळी जर आमच्या पोरीच्या नादी लागला तर इथं जिता काढू त्याला. चला रे. अरे पोर, कशाला मला जा म्हणालास? असं होणार आहे ही मला माहित असतं तर आलोच नसतो तुला एकट्याला सोडून मी. हिरूबाईया, तू फक्त आवाज दे. या अंकुशरावला ना आपल्या गावची येस बी नाही वळवून देणार. इथल्या इथंच जिता काढतो. तुम्ही यात पडू नका. त्याचं काय करायचंय ना ते मी बघतो. अरे वीरे, तुला एकट्याला जायची काय गरज होती रे? अरे मला सांगायचं, मी सगळे बॅनर फाडले असते की. टाका ना घ्या. तुला बी असंच वाटतंय वे मी केलं हे? आई अगं काहीच नाही केलेलं. तुझी शपथ घेऊन सांगतो. मला ठावाय रे. आमच्याच दारात उभं राहून आमचीच इज्जत काढली ह्या माकडानं. हे सगळं वीरूमुळे झालंय. सुनंदा, आज तुझ्या पोरामुळं तो 1.5 दमडीचा अंकुशराव मला बोलून गेला. काय इज्जत राहिली या सूर्यवंशी घराण्याची, लोकशक्ती पक्षाची. अगं तुला पक्षाचं पडले, त्याची अवस्था तरी बघ काय झाली ती. कुणी सांगितलं त्याला राजकारणात पडायला? ह्याला त्यांनी जिवंत सोडलं ना, ह्याचं नशीब समजा. नाहीतर तुकडं तुकडं करून टाकलं असतात त्या दारात. कांचन, अगं काय बोलतेस ही? काय चुकीचं बोलते मी? मी रागात बोलते हे सगळं दिसतं तुम्हाला, पण त्याच्या मागची काळजी कुणालाच दिसत नाही. आज ह्या पोराला काय झालं असतं तर काय केलं असतं? मेल्यानंतर दादासाहेबांनी कुठलं तोंड दाखवलं असतं? अजून पण वेळ गेलेली नाही. राजकारणापासून लांब राहा वीरू. होय, वीरू आता राजकारणात नाही पडणार, नाही पडणार. मला तर आता भ्या वाटायला लागलं. दादासाहेबांसारखी ह्याची अवस्था झाली तर, ह्याच्यावर पण कोणी गोळ्या झाडल्या तर. कांचन,